सोलार बसवताना बिल अनालिसिस करणे का गरजेचे आहे? आपण सोलार सिस्टीम जी डिझाईन करतो ती ग्राहकाच्या महिन्याच्या सरासरी वीज वापरासाठी करतो. ग्राहकाचा महिन्याचा सरासरी जो वीज वापर असतो तेवढी वीज महिन्याला आपल्या सोलार सिस्टीमने जनरेट करून द्यायला हवी असते. प्रत्येक ग्राहकाचा वीज वापर, त्याचं टेरिफ स्ट्रक्चर, त्याचं बिलिंग स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. जेव्हा आपण या सर्व गोष्टी विचारात घेऊन सोलार सिस्टीम डिझाईन करतो तेव्हा ती ओव्हरसाईज होत नाही किंवा अंडरसाईज होत नाही. तसंच बँकिंग चार्जेसही जास्त लागत नाहीत आणि जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ते आपल्याला खूप लवकरात लवकर आणि खूप जास्त मिळतं. बिल अनालिसिस मध्ये नेमकं काय तपासलं जातं? बिल अनालिसिस मध्ये ग्राहकाचा सरासरी महिन्याचा वीज वापर तपासला जातो. त्याचं टेरिफ स्ट्रक्चर कसं आहे, रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, तो कुठल्या टाईपचा कस्टमर आहे, LT आहे, HT आहे, त्याचं TOD स्ट्रक्चर कसं आहे, नंतर त्याला फिक्स चार्जेस किंवा डिमांड चार्जेस काय येतात, बँकिंग चार्जेस काय आहेत, या सर्व गोष्टी आपण तपासतो. सँक्शन लोड म्हणजे काय? सँक्शन लोड म्हणजे डिस्कॉमने त्या पर्टिक्युलर ग्राहकाला परवानगी दिलेला मॅक्झिमम कनेक्टेड लोड. सोलार सिस्टीम ही त्या सँक्शन लोड एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी एवढ्याच कपॅसिटीची बसवता येते. सँक्शन लोड कमी असेल तर काय करावं लागेल? सँक्शन लोड जर कमी असेल तर आपल्याला डिस्ट्रीब्युशन कंपनीकडे तो सँक्शन लोड वाढवण्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागतं आणि त्यानंतर ती डिस्ट्रीब्युशन कंपनी आपल्याला सँक्शन लोड वाढवून देते. रेसिडेन्शियल ग्राहकांसाठी बिल अनालिसिस करणे का गरजेचे आहे? रेसिडेन्शियल ग्राहकांना TOD टेरिफ स्ट्रक्चर लागू होत नाही. त्यांचं जे टोटल विजेचं कन्झम्पशन असतं तेच विचारात घेऊन आपल्याला सोलार सिस्टीम डिझाईन करावी लागते. त्याच्यामुळे बिल अनालिसिस केलं तर ओव्हरसाईज होत नाही सोलार पॉवर प्लांट. कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल ग्राहकांसाठी बिल अनालिसिस महत्वाचा का ठरतो? कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ग्राहकांना TOD टेरिफ लागू होतो. D झोन मधला जो त्यांचा वीज वापर असतो तो सोलारने कम्पेन्सेट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सोलार सिस्टीम डिझाईन करताना त्यांच्या पूर्ण महिन्याच्या कन्झम्पशन मधून D झोनचे युनिट्स वजा करावे लागतात. असं केल्यानंतर जो सोलार पॉवर प्लांटची कॅपॅसिटी जी येते ती ऑप्टिमम असते. त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम सेव्हिंग मिळून जातं. बँकिंग चार्जेस म्हणजे काय आणि बिल अनालिसिस मध्ये बँकिंग चार्जेस महत्वाचे का आहेत? सोलार पॉवर प्लांट लावल्यानंतर नेट मीटर बसवण्यात येतं आणि सोलारचं जे जनरेशन होतं ते जनरेशन पहिल्यांदा सेल्फ कन्झम्पशन साठी वापरले जातं आणि एक्स्ट्राचे जे युनिट्स आहेत ते एक्सपोर्ट केले जातात. ह्या एक्सपोर्टेड युनिट्स वरती बँकिंग चार्जेस लागतात. LT कंझ्युमर साठी हे बँकिंग चार्जेस 12% असतात तर HT कंझ्युमर साठी बँकिंग चार्जेस हे 7.5% असतात. 10 किलोवॅट पर्यंतच्या कुठल्याही प्रकारच्या म्हणजे रेसिडेन्शियल असो कमर्शियल असो कुठल्याही प्रकारच्या ग्राहकाच्या सोलार पॉवर प्लांट साठी बँकिंग चार्जेस लागत नाहीत. मात्र त्यानंतरच्या कॅपॅसिटीसाठी बँकिंग चार्जेस लागतात. D झोन युनिट्स डिझाईन मध्ये कसे वापरले जातात? जर सेल्फ कन्झम्पशन कमी असेल आणि मॅक्झिमम एक्सपोर्ट केला तर हे बँकिंग चार्जेस वाढतात. त्यामुळे सोलार पॉवर प्लांट डिझाईन करताना तो अशा पद्धतीने केला पाहिजे की सेल्फ कन्झम्पशन जास्त असेल आणि एक्सपोर्ट हा कमी असेल सो दॅट त्याच्यावर लागणारे जे बँकिंग चार्जेस असतील ते मिनिमम असतील. बिल अनालिसिस न करता सोलार बसवल्यास काय धोका निर्माण होऊ शकतो? बिल अनालिसिस न करता सोलार सिस्टीम लावली तर आयदर ती सोलार सिस्टीम ओव्हरसाईज होईल किंवा अंडरसाईज होईल. बँकिंग चार्जेस लागतील आणि तुम्हाला लो ROI मिळेल. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमी मिळेल.